अंजली दमानिया ताई काय म्हणाल्या, करुणा मुंडे काय म्हणाल्या, यापेक्षा त्यांनी त्या पदापासून दूर व्हावं अशा प्रकारची मागणी त्यांच्याच पक्षातले आमदार बऱ्यापैकी करतायत. आमच्या जिल्ह्यातले त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार श्री प्रकाश सोळंके यांनी ती मागणी केलेली आहे. अनेक संघटना मागणी करतायत. जिथं जिथं मोर्चे निघतायत तिथं सुद्धा त्यांची मागणी हीच आहे. पण मी स्वतः अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही. मागणार आहे का तुम्ही? मी अजून मागितलेला नाही. आणखी काही तो जो तपास चालू आहे त्या तपासामध्ये आकापर्यंत SIT गेलेली आहे. आकाच्या पुढे गेल्याच्या नंतर बोलू. 2 महिने झाले पण आरोपी जी मागणी करताय ती जवळपास पूर्ण होते आहे. आता फक्त तुम्ही म्हणताय की अजून राजीनामा त्यांचा मागितलेला नाहीये. तुम्ही राजीनामा मागता क्षणी त्यांचा राजीनामा होईल का? असं काय होईल असं मला वाटत नाही. पण माझं मत असं आहे की त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा नाही घ्यावा हे सर्वस्वी माननीय अजितदादा, प्रफुल्लभाई पटेल आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे यांच्या हातामध्ये आहे. यांनी जर मनात आणलं तर त्यांचा राजीनामा तातडीने होऊ शकतो. आणि आमचं काय आहे, त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी होते ना. त्यांचा पक्ष रॉंग बॉक्समध्ये चालला आहे, आम्ही तर पॉझिटिव्ह बॉक्समध्ये चाललेलो आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखच्या खून प्रकरणामध्ये सगळ्या बाजू जनतेच्या पुढं पॉझिटिव्ह कशा जातील अशाच पाहिलेल्या आहे. मोका लावा म्हणलं मोका लावा, SIT स्थापन केली, करा म्हणलं SIT स्थापन केली, 10 लाखाची मदत द्या म्हणलं दिली. ह्या सगळ्या लोकांचे सगळं काही बंदोबस्त झाला पाहिजे. आता तुम्हाला सांगतो, जे हा हो छा छू करणारे परळीमधले लोक होते ना, संध्याकाळी शुकशुकाट झालाय. जरा परळीला जाऊन बघा, तिथल्या व्यापाऱ्यांना जाऊन विचारा. सुटकेचा एक निश्वास तिथल्या लोकांनी टाकलाय. अन्यथा या सगळ्या गुंडांच्या दबावामध्ये लोकांना राहावं लागत होतं. अनेक लोकांनी, जवळपास 500 लोकांनी, व्यापाऱ्यांनी परळी शहर सोडून दिलं. घरदार धन दौलत सगळं सोडून यांच्या त्रासाला कंटाळून 500 लोक परळी शहर सोडून गेलेल्या. महादेव मुंडेचं प्रकरण आहे. या दोन्ही प्रकरणाच्या बाबतीत 100% शेवटपर्यंत आमची जनतेची जी अपेक्षा माझ्याकडून आहे की हे फाशीला जाईपर्यंत आम्ही गप्प बसायचं नाही. हे सगळेच्या सगळे लोक फाशीला गेलेला आम्हाला पाहायचं आहे. संतोष देशमुखच्या प्रकरणातले अंजली दमानिया यांनी ट्विट करून पुन्हा असं म्हटलंय की संतोष देशमुख यांना आदरांजली म्हणून एक पत्र लिहिणार आहे, ज्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधातील जे आरोप आहेत ते पुराव्यासकट ते मुख्यमंत्री असतील, लोकायुक्त असतील, त्याचबरोबर ज्या संस्था आहेत CBI ACB त्यांना देणार असल्याचं म्हटलं. मला असं वाटतं SIT याच्या बाबतीत सक्षम आहे. अंजलीताई त्यांच्या पातळीवरती बोलतायत, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. परंतु जर त्यांचा संबंध असेल तर SIT त्यांच्यापर्यंत पोहोचेल ना. आणि मला वाटतं ते प्रक्रिया त्यांची जोरात त्या ठिकाणी चालू आहे. जर का धनंजय मुंडे साहेब त्याच्यात अडकले असतील तर धनंजय मुंडे दोषी होतील, अडकले नसतील तर बळजबरी कोण अडकावणार आहे? स्कॉर्पिओमध्ये जे मोबाईल सापडले त्याचा डेटा अद्यापही रिकव्हर झालेला नाही अशा स्वरूपाची माहिती मिळते. कसं बघताय या सगळ्या यांच्याकडे? नाही, काही त्या लोकांनी काय केलंय, चाटे तो जो आरोपी आहे तो नाशिकमध्ये इथं आलता. आता मी नाशिकमध्ये आहे. नाशिकमध्ये आल्याच्या नंतर 10 तारखेनंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला आणि तो बहुतेक गंगापूरच्या धरणात फेकून दिला आणि नंतर सरेंडर झाला. तर तरी त्यांनी मोबाईल फेकून दिला म्हणून तपासामध्ये काय अडथळा येईल असं परिस्थिती नाही असं SITचं म्हणणं आहे. जरी तो मोबाईल फेकून दिलेला असला तरी त्या कंपनीला सांगून त्याचा डाटा रिकवर करता येतो.